नमस्कार, मी दिलीप चौगले. माझ्या सुपर शेतकरी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. मी दिलीप चौगले सोनीकर, आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आता द्राक्षासाठीचा हार्वेस्टिंगचा सीझन चालू आहे. माझे एक गोविंदचा एक प्लॉट आहे, सुपर सोनाकाचा एक प्लॉट आहे, माणिक चमनचा एक प्लॉट आहे, त्याच्या पाठीमागं माझा ज्योतीचा एक प्लॉट आहे, त्याच्या मागं आरकेचा प्लॉट आहे, त्याच्या बाजूला यशेस आणि गोविंदचा आणि आणखी एक प्लॉट आहे. अशी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची व्हरायटी केली आहे. सध्या हार्वेस्टिंगचा ज्योती गेलेली आहे, बाकीचा आरकेचा वगैरे हार्वेस्टिंग आता 1-2 दिवसात चालू होणार आहे. त्यामुळं आपण सर्वांनी द्राक्षाला यावर्षी रेट चांगला असेल, माल कमी असल्यामुळे रेट चांगले आहेत, त्यामुळे आपण जास्तीत जास्त रेटनं आपले द्राक्षे कोणाकडे फसवणूक न होता न करून घेता जास्तीत जास्त रेटनं रोख पैशाने विक्री करावी. त्याचबरोबर आता आपल्याला द्राक्ष शेतीबद्दल मी तुम्हाला सांगतो. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की द्राक्षाला यावर्षी रेट मिळेल अशी मला आशा आहे. त्या पद्धतीने रेट मिळालेला आहे. माझे शब्द 100% खरे झाले आहेत. त्या पद्धतीनं दुसरे एक आपल्याला मी सांगू इच्छितो, आपल्या सर्व महाराष्ट्रातील देशातील शेतकऱ्यांना अशी आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र सरकारचे आता पावले कर्जमाफीच्या दृष्टीने चालू आहेत. मी आत्तापर्यंत भरपूर व्हिडिओ केलेत. मला आता बरेच लोक सांगतात आणखी व्हिडिओ बनवा, आणखी व्हिडिओ बनवा. पण मला अशी ब्रह्मा विष्णू महेश प्रमाणे माझ्या तिन्ही त्रिमूर्तींची आणि खास करून फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादांच्यावर माझा 100% विश्वास आहे आणि ते कर्जमाफी आपल्याला देतील. त्यासाठी आपण सर्वांनी थोडा संयम ठेवावा आणि कर्जमाफीचा मी तुम्हाला असं सांगू इच्छितो, आपल्याला 100% कर्जमाफी मिळेल. आपण ह्यातलं आपल्या पूर्ण कर्जातून मुक्त होऊ. त्यामुळे आपण थोडा संयम ठेवूया. आज 15 फेब्रुवारी आहे. माझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवसा दिवशी मी आपल्याला असं सांगू इच्छितो की माझ्या सांगली जिल्ह्यातील तासगावला द्राक्ष संशोधन केंद्र व्हावे. आता परवा सांगलीला उद्योगमंत्री उदय सामंतने व्हिजिट केली आणि हळदीचे उपकेंद्र बनवण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्या पद्धतीनं सांगलीला जिल्ह्यात तासगावला द्राक्ष संशोधन केंद्र उभा करावे. माती, देठ, पाणी याची तपासणी करण्यासाठी, द्राक्षाला चांगला रिसर्च करण्यासाठी, विद्यापीठाने रिसर्च करण्यासाठी द्राक्ष संशोधन केंद्र तासगावला माझे उभा करावे. आणि मला देशभरातील महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. हे शुभेच्छा हे माझ्या आयुष्यातील मोठे गिफ्ट समजतो आणि आपण थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.